नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून उद्या 21 मे 2026 रोजी नीट UG पुनर्परीक्षा होणार आहे। त्या संदर्भात काही विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना आपल्या CMG तर्फे देण्यात येत आहे। त्या संदर्भात आज आपण बोलणार आहे। वास्तविक आपण सर्वांनी ॲडमिट कार्ड 3 पानाचं तयार केलेलं आहे, डाउनलोड कलर प्रिंट केलेले आहे। त्या सर्वात खालच्या कप्प्यावरती एका बाजूला स्वतःचा फोटो चिकटवलेला आहे, अंगठा डाव्या हाताचा लावला आहे, त्याचबरोबर सही करण्याची तयारी आपण इन्व्हिजिलेटरच्या समोर ठेवलेली आहे। दुसऱ्या पेपरवरती परत आपला जो पोस्टकार्ड साईज फोटो आहे तो घेऊन चाललेलो आहे आणि आपल्या सोबत 2 आय कार्ड साईज फोटो घेऊन चाललेलो आहे जाणार आहे। त्याचबरोबर आपलं रिसेंट अपडेटेड आधार कार्डसुद्धा घेऊन जाणार आहे की ज्याला आपण ओळखपत्र म्हणतो। ह्यानंतर 2 फोटो, पासपोर्ट आणि चिकटवून ठेवलेला आपला पोस्टकार्ड साईज फोटो या सर्व गोष्टी घेणार आहे। आपल्याला सोबत जाताना पारदर्शक पाण्याची बाटली आणि त्याबरोबर WHO प्रमाणित असणारं पाऊच ज्याला आपण ORS म्हणतो, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ज्याला म्हणतो, ते आपल्याला सोबत घेता येऊ शकणार आहे। हे मिश्रण परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्या शरीरामध्ये हायड्रेशन किंवा जे काही निर्जलीकरण म्हणतो आपण, म्हणजे पाण्याचं कंट्रोल ठेवण्यासाठी, बॉडीचं कंट्रोल ठेवण्यासाठी, हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी आणि एनर्जीसाठी उपयोग येऊ शकतं। ग्लुकोज त्याच्यामध्ये असणारं किंवा पाणी या सगळ्यामुळे तुम्हाला ब्रेन टॉनिक म्हणून ते काम करता येऊ शकेल। तुम्हाला सोबत ORS आणि ORS मिक्स केलेलं एक क्लिअर पाण्याची बॉटल घेऊन जाता येऊ शकणार आहे। केंद्रावरती परीक्षेचे जात असताना आपल्या सर्वांना रिपोर्टिंगचं टाईम दिलेलं आहे। त्याचबरोबर परीक्षाच्या हॉलमध्ये एंट्रीसाठीचं शेवटची वेळ आपल्याला 1:30 दिलेलं आहे। त्यामुळं 1:30 वाजेच्या पुढे आपल्याला एंट्री होणार नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे 1 ते 12, 12:30 वाजेपर्यंत, 12:30 ते 1 वाजेपर्यंत तुम्ही परीक्षा केंद्रावरती पोहोचा, परंतु लगेच आत एंट्री करण्याच्या ऐवजी 1 नंतर एंट्री करायला सुरुवात करा आणि ते 1:15 आत तोपर्यंत तुम्ही बाहेरच थांबा। म्हणजे ॲक्च्युअली 1:05 सुरू करा। खरं तर ते 1:30 वाजेच्या पुढे तुम्हाला घेणार नाही, परंतु 1 वाजेच्या अगोदर तुम्ही पोहोचू नका। शक्यतो सुपरवायझर असतील किंबहुना इन्व्हिजिलेटर असतील, तिथल्या सर्वांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करा। OMR शीटवर तुमच्या समजा काही करत असताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्या, म्हणजे उदाहरणार्थ OMR करत असताना चुका करू नका। तुमचा रोल नंबर, तुमचे बऱ्याचशा गोष्टीचं डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचं आहे, बबलिंग करायचं आहे। तुमचं जरी चुकलं तरी तुमचा पेपर तपासला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका। 100% तुमचा पेपर तपासला जाणार आणि तुम्हाला मार्क्स येणार आहे। एक्झाम्पल धरून चाला की तुम्ही जर OMR शीटवरती तुमचा रोल नंबर किंवा ज्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती सांगितले ते तुमच्या चुकल्या, पूर्णतः चुकल्या किंवा दुसऱ्याचाच रोल नंबर टाकला तरीसुद्धा तुमचा पेपर तपासला जाणार आहे आणि तो मार्क तुमचेच तुम्हाला येणार आहेत, हे लक्षात ठेवा। कारण तुमचा जो आन्सर शीट नंबर आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे शक्यतो चुका करू नका। झाली चूक तरी काही काळजी करू नका। तुमचा पेपर 100% चेक केला जाऊ शकणार, त्यामुळे टेन्शन न घेता पेपर सोडवायला चालू करा। प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर प्रश्नपत्रिकेवरती जनरल आउटलुक टाका की जेणेकरून यामधील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, फिजिक्स पेपरसुद्धा कदाचित सोपा असू शकतो। त्यामधील कोणता पेपर आपल्याला सोपा वाटतोय ते शक्यतो सोडवायला घ्या, किंबहुना पहिल्यांदा बायोलॉजी पेपर घ्या की जेणेकरून 90 प्रश्न घ्या। खरं तर 3 राऊंडमधून प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायचे। एक तर पहिला राऊंड जो असेल त्यामध्ये जे इझी पेपर आहेत ते प्रश्न घेऊन तिथं टिक करून ठेवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे बबलिंग करत असताना ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तिकडे बबलिंग लगेच करून टाका आणि तुमचे मार्क्स पत्रात घेऊन टाका। जे इझी प्रश्न आहेत ते सगळं पहिल्या राऊंडमध्ये कंप्लीट करून टाका। पहिल्यांदा इझी वाटणारा पेपर घ्या, त्यानंतर मीडिएट वाटणारा, मध्यम वाटणारा आणि सगळ्यात हार्ड वाटणारा पेपर सगळ्यात शेवटी घ्या। हे करत असताना तुम्ही ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर, ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेचा प्रतील जो क्रमांक आहे त्याच्या पुढेच OMR इकडं करायला लक्षात ठेवा। म्हणजे 14 नंबरला 14 नंबर, 47ला 47। परंतु तुम्ही चूक झाली तर सगळी लाईन चुकू शकते। एकदा चूक झाली तर तुम्हाला सुधारता येत नाही, बबलिंग डबल करायचं नाही, हे माहीत आहे सर्वांना। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे सर्व करत असताना पहिला राऊंड तुमचा इझीचा जाईल, त्यानंतर दुसरा जो राऊंड आहे
तो दुसरा राऊंड आपल्याला हा मॉडरेट असणारे प्रश्न आहेत ते सोडवायकडे लक्ष द्यायचं आहे. आणि तिसरा जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये आपल्याला जे काही पेपर टफ आहेत किंवा क्वेश्चन टफ आहेत, अवघड पेपर आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्न सोडवायचे आहेत. जे वेळ खाऊ किंवा टाईम कन्झ्युमिंग असणारा ते. शक्यतो कसल्याही प्रकारची काळजी करू नका. आपण केलेले सगळे जे प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत यामुळे आपल्याला यश 100% मिळणार आहे. परीक्षेसाठी आपल्या सर्व टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला जो नीट UG 2026चा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत होईल. जे विद्यार्थी आजपर्यंत जवळपास 200 ते 300 विद्यार्थी आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामवरती येऊ शकता. त्याच्यासाठी जो हा नंबर आहे तो तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता. एकंदरीत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.